कवठे गुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर झेब्रा राम आणि डॉक्टर जयपाल सिंग हे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत। आज जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी या आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली। यावेळी वैद्यकीय अधिकारी दुपारच्या सुमाराला आपल्या कक्षात वामकुक्षी घेत होते, तर समुदाय आरोग्य अधिकारी रुग्णांची तपासणी करत होते, असं शहापुरे यांच्या निदर्शनाला आलं। आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्यानं तसंच आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधा, डॉक्टरांची माहिती किंवा आपत्कालीन सेवा याबाबत माहिती फलक आढळून आला नसल्याचं जिल्हा परिषद सदस्य शहापुरे यांनी सांगितलं। मी गेले असता इथं मला अनेक प्रकारच्या त्रुटी दिसून आल्या। अनेक गोंधळ कारभार, रजिस्टर व्यवस्थित नव्हते, जे तपासणीचे बुक होते ते व्यवस्थित नव्हते। तिथं अनेक सर्वात म्हणजे महत्त्वाचा कारभार असा दिसून आला की कवठे गुलंद आरोग्य केंद्रात 2 एमओची नेमणूक आहे। त्या 2 एमओची नेमणूक असताना तिथील एमओ काम चुकारपणा करून झोपी गेलेले होते आणि त्यांना उठवायला आपण उठवून आणलो। तर तिथील जे रॅगिंगचा प्रकार जो म्हणतात त्या प्रकारे ते रॅगिंग कसं चालू असतं कॉलेजमध्ये त्या प्रकारे त्यांचा कारभार चालू होता। कारण तिथील जे उपकेंद्र आहेत, आपल्या आलास मतदारसंघातले जे उपकेंद्र आहेत त्या उपकेंद्रांना प्रत्येकाला एक दिवस तिथील कर्मचाऱ्यांना बोलवून हे ड्युटी देऊन ह्यांची ड्युटी असताना ह्यांची तपासणीची रुग्णांची तपासणी करण्याची यांची ड्युटी असताना ती ड्युटी यांनी त्या कर्मचाऱ्यांना देऊन म्हणजे त्यांच्यामार्फत काम करून घेऊन हे स्वतः झोपी गेलेले होते। आणि ते आज मी तिथं गेलो असताना हे सर्वच माझ्या निदर्शनात आलंय। स्वच्छता नव्हती, रजिस्टर व्यवस्थित नव्हते, 4 महिने झाले यांच्या हाजरी बुकवर सह्या नव्हत्या आणि यांना झोपी का गेला हे विचारले असता यांनी नाईट केलो म्हटले। या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मराठी भाषा अवगत नसल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होतीये। गंभीर रुग्णांना रुग्णवाहिका सेवा नाकारली जात असल्याचाही आरोप त्यांनी शहापुरे यांनी केला। या प्रकाराची गंभीर दखल घेत पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांना आरोग्य केंद्रात बोलवण्यात आलं। सभापती कुरणे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फटकारत कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा दिला। यावेळी शहापुरे यांनी दोषींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली।